ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर इकडे ठाण्याच्या वर्तकनगर मधल्या साईबाबा मंदिरातून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ज्या साई भक्तांना शिर्डीला जाता येत नाही, त्याचबरोबर ज्या मुंबईतल्या आणि आसपासच्या प्रदेशातून सगळ्या पालख्या या साई मंदिराकडे शिर्डीला रवाना होतात, त्या सर्वात आधी ठाण्यातील वर्तकनगर इथे असलेल्या प्रति शिर्डी या मंदिरात येतात। मी सध्या त्याच मंदिरात आहे, मात्र गेल्या 8 महिन्यापासून हे मंदिर बंद होतं। आता मात्र या मंदिरात पुन्हा एकदा लगबग सुरू झाली आहे, कारण उद्यापासून म्हणजेच पाडव्यापासून या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले होणार आहेत आणि त्यामुळे या मंदिराची साफसफाई असेल किंवा इथे येण्यासाठी जाण्यासाठीची एक तयारी असेल, एक व्यवस्था असेल, ती आता या ठिकाणी बसवण्यात येत आहे। कालच या मंदिराच्या कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यांनी वेगवेगळे नियम घेतले आहेत, कारण ज्या भक्तांना शिर्डीला जाता येणार नाही ते सर्व भक्त याच साई मंदिरात येणार आहेत आणि साई भक्तांची संख्या ही प्रचंड आहे, म्हणूनच या मंदिरात मोठी गर्दी उद्यापासून होऊ शकते। निश्चितच अनेक साई भक्तांना त्यांना या मंदिरामध्ये येऊन साईंचं दर्शन घेता येणार आहे, मात्र त्यावेळी त्यांनी देखील काही नियमांचं पालन करायला हवं, मास्क घालायला हवा, सॅनिटायझेशनचं व्यवस्था करायला हवी, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स देखील ठेवायला हवं, तरच हा जो शासनाचा निर्णय आहे त्याला आपली जी जबाबदारी आहे ती देखील आपण पार पाडू शकू। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।